एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि प्रार्थना म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. थोडस टेक्निकल इश्यूजमुळे जी काही सुरुवातीला गडबड झाली ती विसरून आता आपण पुढे जाऊया. कालपर्यंत आपण श्रीरामांचं वैराग्य, त्या वैराग्यातून त्यांची आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा की ज्याच्यामुळे माणूस पूर्णपणे कायम सुखात राहू शकेल, आणि ऍडिशनली त्यांची अशी वसिष्ठ ऋषींना प्रार्थना की मला हे ज्ञान तुम्ही द्या. वसिष्ठ ऋषींचं त्यांना मार्गदर्शन, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जे काही प्राप्त करायचंय ते शुभ प्रयत्नातून. शुभ प्रयत्न म्हणजेच जे शास्त्र आणि गुरूंच्या वचनाप्रमाणे आहे ते. आणि त्या प्रयत्नांसाठी त्यांनी आणखी सांगितलं की 4 मोक्षाचे द्वारपाल. आपल्याला आठवत असतील मोक्षाचे 4 द्वारपाल कुठले कुठले आहेत? शम, विचार, संतोष आणि साधू संग. आणि त्यानंतर मग वसिष्ठ ऋषी जे सगळं जगाचं स्वरूप सांगत आहेत उत्पत्ती प्रकरणामध्ये, की मुळात काही उत्पन्न झालेलंच नाही. ज्याला आपण उत्पन्न झालं असं समजतो आहे ते प्रत्यक्षात काहीही निर्माण झालेलं नाही. आणि ते सांगण्यासाठी, आणखी स्पष्ट करण्यासाठी वसिष्ठ ऋषी मग एक गोष्ट सांगतायत. ही गोष्ट म्हणजे मंडप आख्यान. मंडप आपल्याला माहिती असेल, लग्नाचा मंडप असतो किंवा आणखी कुठे कार्यक्रमाचा मंडप असतो तसा. तर हे मंडप आणि इतर ठिकाणी याला मंडपला एखादं ज्याला हे बांधलेली खोली असते त्या टाईपचं, की जिथे पूर्ण एक महालासारखं पण त्याचा मोठा हॉल असतो, तसं त्या हॉलला सुद्धा मंडप असं म्हटलंय. तर ही गोष्ट अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय इन्व्हॉल्ड आहे, अतिशय कॉम्प्लेक्स आहे. सगळ्या गोष्टी, सगळे काही जे काही याच्यात वेगवेगळे वर्णन आलेले आहेत, याच्यात शौर्य रसाचं वर्णन आहे आणि आणखी काही मृत्यूबद्दल बरंच काही याच्यात चर्चा झालेली आहे. अतिशय विस्तृत, अतिशय मोठं असं हे आख्यान आहे, मंडप आख्यान. बरेच लोक इथपर्यंत योग वासिष्ठ वाचताना टिकतात आणि त्यानंतर ही गोष्ट वाचायला सुरुवात केली की ह्याच्यामध्ये सुद्धा एका लिमिट पर्यंत पोहोचतात आणि नंतर मग सगळं ते म्हणतात की आता हे डोक्यावरून जायला लागलेलं आहे, आता समजत नाही कुठे काय चाललंय काय नाही, हे सगळं समजायला कठीण जातं. तर आपण ते सगळं आता इथे समजून घेऊया. एक पद्म नावाचा एक राजा होता आणि ही सगळी गोष्ट वसिष्ठ ऋषी सांगतायत. बरं, तर पद्म नावाचा हा राजा आणि त्याची पत्नी होती लीला. ह्या लीला आणि पद्म ह्यांचा अतिशय सुखाचा संसार चालला होता. लीला ही त्याची अतिशय पतिव्रता अशी पत्नी, त्याच्यासाठी सगळं काही करणारी, त्याचा जीव पूर्णपणे ओतणारी. आणि हे असे यांचं जीवन अतिशय सुंदर चाललं असताना एक दिवस लीला राणीच्या मनामध्ये प्रश्न येतो की प्राणापेक्षाही प्रिय असा माझा पती, आज याच्याकडे सगळं काही आहे, तरुण आहे, हा शक्तिशाली आहे, सगळं काही आहे, परंतु काळाचा महिमा असा आहे की एक दिवस कधीतरी आम्हाला दोघांपैकी कोणाला तरी अगोदर जावं लागेल. माझ्या पतीच्या अगोदर माझा मृत्यू झाला तर ठीक आहे, मग मला काही टेन्शन नाही. आणि जर उलट झालं की मी राहिली आणि माझे पती गेले, हा माझा पद्मराजा हा जर अगोदर गेला तर मात्र मला कठीण होईल, कारण मला हे जीवन जगणं अशक्य होईल. त्यामुळे असं करते की माझा पती हा अमर हो, त्याला कधी मृत्यू येऊच नये. तर अशा स्थितीमध्ये त्याचा काय मार्ग आहे हे शोधण्यासाठी, त्याचा काय पद्धत आहे की जेणेकरून माझ्या पतीला मृत्यूच येणार नाही, तर हा मार्ग शोधण्यासाठी तिने अनेक विद्वानांना बोलवलं. त्या सगळ्या विद्वानांना त्यांची यथासांग पूजा वगैरे करून त्यांना प्रश्न विचारले आणि तिने सांगितलं की असं काही व्रत अनुष्ठान, काही तप असं असेल तर मला सांगा की जेणेकरून माझ्या पतीला मृत्यू येणार नाही. सगळ्यांनी खूप विचार केला
आणि सगळ्यांनी उत्तर एकच दिलं की पहा, हे सगळं जे काही व्रत असेल, तप असेल, त्यांनी थोडंफार काही साध्य करता येईल, सिद्धी प्राप्त होऊ शकतील. परंतु मृत्यू टाळणं हे तसं अशक्य आहे. मृत्यू तर येणारच. तो असं कोणीच नाही की ज्याला मृत्यू येणार नाही. आणि मग तिने हे सगळं बघितल्यानंतर तिला विचार आला की असं जर असेल, तर एनिवे मी माझ्या पतीची सोबतच मागते आहे. तर असं काही मी मागेल की जेणेकरून माझ्या पतीचा माझ्या अगोदर जर मृत्यू झाला, तर त्याचा जीव इथेच राहील. तो या माझ्या ही जी अंतःपूर आहे, आतली खोली, त्याच्या आतच राहील आणि तिथून तो काही बाहेर पडणार नाही. असं काहीतरी मला करायला हवं. मृत्यू नाही, पण निदान जीवावरती तरी मी थोडंसं बंधन ठेवू शकेल, जेणेकरून तो जीव माझ्यासोबत राहील. असा तिने विचार केला आणि मग त्यांची जी काही कुलदेवता होती सरस्वती, तिच्यासाठी तिने तप करायला सुरुवात केली. एक व्रत घेतलं. काही काही ठिकाणी या व्रताचं वर्णन आलेलं आहे. पण थोडक्यामध्ये तिने 3 दिवस पूर्ण उपवास आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशी पारणं. म्हणजे त्या दिवशी मग सगळ्यांना जेवण वगैरे घालायचं, असं करायचं. पुन्हा 3 दिवस उपवास. असे 100 आवर्तनं केले. आणि हे 100 आवर्तनं करून त्याच्यानंतर म्हणजे साधारण 400 दिवस हा सगळा तिचा संकल्प चालला. हे सगळं करताना तिला जे काही करणं आवश्यक होतं, ज्याच्यासाठी जे काही कर्मकांड असायचे, ते सगळे नियम, यमनियम जे असतील ते सगळे तिने व्यवस्थित पाळले. यांच्यामध्ये तिला कष्टही भरपूर झाले. कारण 3 दिवस उपवास करायचा म्हणजे काही गंमत नाही आणि तोही लागोपाठ असा 1 दिवस पाळणं करायचं, पुन्हा 3 दिवस उपवास करायचा. 100 दिवस हे सगळं घेऊन जाणं म्हणजे काही गंमत नाहीये. तर तिने हे सगळं केलं. बरं, हे सगळं आपल्या पतीला कळू नाही दिलं. त्याच्याही सेवेमध्ये व्यवस्थित दक्ष राहिली. असं नाही की आज मी दिवसभर उपवास केलाय, आता आज संध्याकाळी मला की तुमचं जमणार नाही, तुम्ही तुमचं तुमचं आटपून घ्या. असं काही नाही. त्याची जी काही आपल्या पतीची सेवा असेल ती तिने व्यवस्थित पार पाडली. तिला त्याच्यात कुठेही तिने कमी होऊ दिलं नाही आणि राजाला कळूही दिलं नाही. तिला याच्यात जे काही कष्ट झाले, ते कष्ट तिने व्यवस्थित सहन केले. एक उपवासाचं नाव आलंय म्हणून थोडंसं विषयांतर करतो, पण हे समजून घेऊ की उपवास आणि जे काही कर्मकांड आहेत, त्यांचे स्वतःचं महत्व आहे. इथे आपल्या शास्त्रामध्ये व्रतवैकल्यांमध्ये उपवास करण्याचा असेल, म्हणजे आषाढी एकादशी असेल, कार्तिकी असेल, महाशिवरात्र असेल किंवा आणखी काय आपण जे करत असू ते. हे उपवास एका परीने शरीरासाठी चांगलेच आहेत, की त्याच्यातून निदान शरीर शुद्धी होते. मी असं ऐकलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड थोडंफार व्हेरीफाय पण केलेलं आहे, की कुठल्यातरी जापानीज वैज्ञानिकांनी, सायंटिस्टनी ही जी उपवासाशी संबंधित जी कन्सेप्ट आहे, की ज्याच्यामध्ये जर आपल्या शरीरात काही अन्न गेलं नाही, तर आपले जे शरीर आहे ते आपल्या शरीरातलेच जे टॉक्झिन्स असतात, अनवॉन्टेड गोष्टी, त्यांना सुद्धा कन्झ्युम करून संपवून टाकतात. त्यामुळे शरीरात दोष असतील तर ते कमी व्हायला मदत होते. पूर्वीचे लोक काही थोडंफार इकडे तिकडे दुखणं खुपणं झालं, तर पहिलं काम म्हणजे लंघन, पहिल्यांदा उपवास करायचे आणि त्यांनी शरीर बरं व्हायला बरीच मदत होते. तर उपवास हा फक्त एक शरीरासाठी म्हणून नाहीये. उपवास हा शरीराला ऑफकोर्स इथे आपण बघितलं मदत करतो. दुसरी गोष्ट, एक मनाचा निग्रह वाढवण्यासाठी सुद्धा उपवासाचा फायदा आहे. आपण काही करू शकतो, या शरीरावरती आपण विजय मिळवू शकतो आणि आपण इथे सगळं जे काही पुढे बघणार आहोत हे मनाचे खेळ, तर या मनाला सुद्धा आपण सक्षम करू शकतो. या मनाचं जे काही अति कौतुक चालतं, की मला उपवास जमतच नाही, मला करताच येत नाही, मला त्रास होतो, तर थोडंफार सवय करून करून याचा फायदा निश्चित करून घेता येतो. आणि मन पक्क कसं होईल, मनाचा संकल्प कसा होईल, हे सुद्धा म्हणजे चांगला कसा होऊ शकतो, हे सगळं उपवासातून दिसतं. आपण बघितलं आहे, मुस्लिम धर्मीय असतात, ते तर रोजे करतात महिनाभर. सूर्योदयापूर्वी काय खायचं ते खायचं आणि सूर्यास्तापर्यंत पाणी सुद्धा पित नाही. अशा स्थितीत ते कडक राहू शकतात आणि कुठेतरी म्हणून त्यांचे जे काही कार्य असतील त्याच्याप्रती कमिटमेंट ही व्यवस्थित असते. अतिशय कट्टर असतात आपल्या कार्याच्या बाबतीत, पक्के असतात. तर हे आपल्या संस्कृतीत होतं. उपवास करणं हे काही आपल्याला नवीन नाहीये. परंतु आता तो उपवासाचा आपण खेळ मांडलेला आहे. म्हणजे उपवासाला साबुदाणा खिचडी खायची, मग ते काय वरईचे तांदूळ म्हणा, काही लोक भगर म्हणतात ती खायची. पण त्यांनी चव अगदीच कशी तरी होते. मग ठीक आहे, आपण बटाटे खा,
मग त्या बटाट्यामध्ये अमुक टाका, मग रताळे खा, मग आणखी खा. मग हे करता करता ह्यालाही कमी काय जेवणात विशेष टेस्ट येत नाही. मग काकडी टमाटे सुद्धा चालतात, काही काही ठिकाणी कोथिंबिरी चालते. म्हणजे माणसानी आपल्या सोयीसाठी त्या उपवासाचा अक्षरशः खेळ करून टाकला. तर त्याच्यात काही तथ्य आहे, कुठल्या प्रकारचे पदार्थ खावे, तर त्याच्यामध्ये कॅलरीजशी रिलेटेड आहे. परंतु त्यापेक्षा न जर खाता आलं, स्वतःला कडक उपवास करता आला तर बेटर आहे. त्यातल्या त्यात जर इतका पूर्ण दिवसभर नसेल शक्य, तर जेवढा वेळ शक्य असेल तेवढं करा. जैन धर्मीय असं म्हणतात की साधारण 16 तास तरी उपवास हा दिवसातून घडायला हवा. म्हणून ते सूर्यास्तापूर्वी खाऊन घेतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी केव्हा तरी उशिरा जेवतात, जेणेकरून एक 16 तासाची गॅप साधारण सहज येऊ शकते. तर त्यांनी सुद्धा शरीराला एक हलकेपणा सहज जाणवतो. हा प्रकार कधी करून बघा. पण उपवासाचं महत्व इथे आलं म्हणून मी सांगितलं. आपलं मनोनिग्रह वाढवण्यासाठी उपवास आपल्याला उपयोगी पडतो. तर या लीला राणीची अशी ही जी तपस्या चालली होती आणि त्याच्यावर ते सगळं बघून देवी सरस्वती तिला प्रसन्न झाली. आणि देवी सरस्वती प्रसन्न झाली तेव्हा लीलानी तिच्याकडे तिला प्रार्थना केली की मी आता काही तुला वर मागतो आहे. मला असा वर दे की जेणेकरून माझा पती, समजा माझ्या अगोदर जर तो मरण पावला, म्हणजे माझा मृत्यू व्हायच्या अगोदर माझ्या पतीचा मृत्यू झाला, तर त्याचा जीव या माझ्याच घरामध्ये अंतपुरातच राहील, इथून तो बाहेर जायला नको. आणि दुसरा वर मला असा दे की जेव्हा जेव्हा मी तुझी प्रार्थना करेल, जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येईल, तेव्हा तेव्हा तू माझ्या समोर हजर राहा आणि माझ्या प्रश्नांची मला जे काही ज्ञान हवं असेल त्यासाठी तू मला मदत कर. तिचा आहे तिचा हा तिची डिमांड, ही वराची मागणी ऐकून सरस्वती तिला तथास्तु म्हणाली आणि अंतर्धान पावली. आणि मग हळूहळू हळूहळू जसं कालचक्र फिरत असतं त्याप्रमाणे एक दिवस राजाचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखी झाली आणि दुःखी झाल्यानंतर ती स्वतःच एकदम निश्चेष्ट पडून राहिली, स्वतःमध्येच शोक करायला लागली. त्यावेळेस स्वाभाविकपणे ती सरस्वती तिथे आली आणि तिने सांगितलं की हे बघ लीला, तुला तुझा पती आणि त्याचं जीव इथेच राहायला हवा, तर त्याचं शरीर तू व्यवस्थित फुलांनी झाकून ठेव, जेणेकरून त्याचं शरीरही ताजं राहील आणि ते फुलं सुद्धा त्याला व्यवस्थित टिकवून ठेवतील. तर अशा पद्धतीने तिने तो शरीर सगळं त्या लीला राणीने सगळं झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर तिने लगेचच त्या देवी सरस्वतीची प्रार्थना केली की नाही देवी, आता मला बघायचं आहे की माझा पती कुठे गेलाय, कारण खरंच त्याचा जीव इथे आहे की नाही. तू म्हटलं होतं, मी प्रार्थना केली होती याचा जीव इथेच राहावा, तर मग त्याचा जीव नेमका कुठे आहे, मला त्याला भेटायचंय, बघायचंय, तो काय करतोय हे मला समजून घ्यायचंय. त्याच्याकडे मला घेऊन चल, मला त्याचं काय चाललंय ते बघू दे. पत्नी आपल्या पतीला सहजासहजी सोडत नाही. पण कुठे गेला, काय गेला, चल मला बघायचंय, दाखवा, असं जे असतं तर त्याच्यात एक ते अर्थात हे प्रेमाचं आहे, कधी संशयाचं असतं, पण हे प्रेमाचं स्वरूप आहे. तर आपल्या पतीची काळजी आणि त्याच्याप्रती असलेली ओढ म्हणून तिने लीला राणीनी सरस्वतीकडे प्रार्थना केली. तर सरस्वती म्हणाली की तुझा पती कुठे दुसरीकडे गेला नाही, कुठल्या परलोकात, किंवा तुला जसं वाटतं की दुसऱ्या विश्वात कुठेतरी गेला आहे, तसं नाही. तो इथेच आहे, तुला त्याचं इथेच दर्शन घडेल. परंतु मी काय सांगते ते पहिल्यांदा ऐकून घे आणि मग त्याचा अनुभव तुला घेता येईल. तर इथे सरस्वतींनी 3 प्रकारचे आकाश सांगितले, कारण सरस्वतीला हे लीलाला समजून सांगायचं होतं. सरस्वती देवीला, लीला राणीला समजून सांगायचं होतं की नेमकं जे आपण समजतो की पती आपला मृत्यू झाल्यानंतर जीव कुठे जातो, काय जातो, आणि हे या प्रकरणामध्ये सगळं जीवन मृत्यू याच्याशी संबंधित जे काही रहस्य असतील ते सगळे हळूहळू हळूहळू उलगडत गेलेले आहेत. तर तिने सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला जे वाटतं की कोणी कुठे जातं, तर म्हणजे नेमकं काय होतं. तर म्हणे पहिल्यांदा 3 प्रकारचे आकाश समजून घ्या. एक आकाश आहे भूताकाश. हे भूताकाश म्हणजे काय, तर जे आपण सगळं आपल्या आजूबाजूला बघतो, हा, ज्या स्पेसमध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात, म्हणजे मला तुम्ही या स्पेसमध्ये हा लॅपटॉप इथे दिसतो आहे, तर हे जे काही आकाश आहे आजूबाजूला, इथून अगदी अनंतात आकाशापर्यंत वरती जे काही मी बघतो, जिथे सूर्य चंद्र तारे जे काही दिसत असतील, ते सगळं काही त्याला म्हटलंय भूत आकाश. याच्यामध्ये भूत राहतात, म्हणजेच प्राणी मात्र राहतात. दुसरं म्हटलं आहे की त्याला जीवाकाश किंवा चित्ताकाश असं म्हटलेलं आहे. हे चित्ताकाश म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये आपण
आपला ज्या स्वप्न बघतो, आपण स्वतःशीच विचार करतो, डोळे बंद असेल तरी आपल्याला काहीतरी दिसतं. आजूबाजूला कुठलंही काही नसेल, शांत बसलो असतो, आवाजही नसेल, तरी आपल्याला काही ऐकू येतं. आतल्या आत आपण जे स्वप्न बघतो, हे जे स्वतःचं जग आपण ज्याच्यामध्ये बघत असतो, जे आपल्या आतमध्ये रिफ्लेक्ट होतं, त्याला चित्ताकाश म्हटलंय. साधारणपणे ही जी कूर्मनाड असते, याच्यामध्ये हे आपलं चित्ताकाश असतं असं म्हणतात. आणि तिसरं आहे चिदाकाश. चिदाकाश हे या संपूर्ण सृष्टीला, आपल्या आतल्या आकाशाला आणि बाहेरच्या आकाशाला, या सगळ्यांना सामावून घेतं. याच्यामध्ये, या चिदाकाशामध्ये सगळे ब्रह्मांड आहेत, सगळे काही म्हणजे एकच ब्रह्मांड नाही, अनेक ब्रह्मांड आहेत, सगळे भूत आहेत, सगळ्यांचे आकाश आहेत, जे काही दिसतं ते सगळं त्याच्यात. हे चिदाकाश म्हणजे काय, याचा अनुभव कसा येतो, तर आपण कालपर्यंत जे काही चर्चा करत होतो, की त्या परमात्म्याचा अनुभव जसा तसाच या चिदाकाशाच्या, की जिथे एक विषय आहे, एका विषयावरून किंवा एका विचारावरून दुसऱ्या विचारावरती आपलं मन जातं, त्याच्यामधली जी स्पेस आहे, त्याच्यामधला जो अवकाश आहे, त्या अवकाशाला चिदाकाश म्हणता येईल. त्याच्यानंतर तिथेच जिथे आहे त्या याच्यातच आपण चैतन्य असतं असं म्हणतो, त्याच ती जी अवस्था आहे ती सुद्धा चैतन्याची अवस्था अशी आपण समजलेली आहे. तर हे लीलाला सरस्वती सांगते की अशा प्रकारचे हे चिदाकाश असतं. आणि जेव्हा तू ह्या चिदाकाशात राहण्याचा प्रयत्न करशील, मग तो कसा करायचा, तर हे जग, हे सत्य आहे हे विसरून संपूर्णपणे स्वतःमध्ये सगळ्या वासना सोडून जेव्हा तू स्थिर राहशील, तेव्हा तुला ते जे पद आहे चिदाकाशाचं, ते तुला प्राप्त होईल. त्या ठिकाणी तू स्वतःला नेऊ शकशील. आणि मग त्या चिदाकाशामध्ये सगळे जग असतात, त्याच्यामध्ये तुझं स्वतःचं जे काही विश्व होतं ते आहे, तुझ्या पतीचं विश्व आहे ते असतं, सगळं काही तुला तिथे दिसेल. म्हणजे त्याच ठिकाणी तुला तुझ्या पतीचं सुद्धा निवासस्थान, तो पती काय करतोय हे सुद्धा तुला तिथे दिसेल. जसं जसं माणूस भावना करतो तसं तसं त्याचं जग निर्माण होतं. तुझ्या पतीने जशी भावना केली असेल तसंच त्याचं सुद्धा जग निर्माण झालं असेल, ते तुला प्राप्त होईल. आणि त्यामुळे तू तसा प्रयत्न कर. मी तुला जे सांगितलं, हे काय सांगताय सरस्वती लीलाला सांगते, की मी ते जे तुला सांगितलं तसा तू प्रयत्न कर आणि आपली चित्त संपूर्णपणे स्थिर कर. तर देवी सरस्वतीचा आशीर्वाद होता, त्याच्यामुळे लीला ही जशी ध्यानात बसली, तिचं मन लगेच एकाग्र झालं, अगदी पूर्णपणे निर्विकल्प झालं, कुठलेही विचार काहीच नाही. आणि अशा स्थितीत ती संपूर्णपणे स्वतःचं जे शरीर आहे आणि आपल्या शरीराचं जे काही बाइंडिंग आहेत त्या सगळ्या सोडून मग ही लीला राणी चिदाकाशामध्ये प्रवेश करती झाली. चिदाकाशात तिने गेल्यानंतर तिला जेव्हा इकडे तिकडे बघितलं, तर तिला तिथे एक नगरी दिसली, एक राजवाडा दिसला. त्या राजवाड्यामध्ये तिथे तिला आपला पती दिसला. आणि हा पती सगळा जे काही एक राजा जसे व्यवहार करतो तसे सगळे व्यवहार तो तिथे करत होता. अनेक प्रकारचे आजूबाजूचे राजे रजवाडे त्या राजाकडे येत होते, वेगवेगळ्या देशांचे दूत यायचे, कोणी काही वेगवेगळ्या भेटी आणायच्या, नजराणे आणायचे, काही लोक इकडचं तिकडचं कार्य हे सगळं सांगत होतं. तर असा सगळा प्रकार ती बघत असताना मग आणखी काय चाललं आहे जरा जवळून बघूया, म्हणून तिने त्या राजवाड्यात तिथे प्रवेश केला. आता तिने हा सगळा जो काही प्रकार होता, हा तो राजाचा संकल्प होता. त्या राजाच्या संकल्पामध्ये तिने गेली. आता स्वाभाविकपणे प्रश्न येतील की राजाचा संकल्प काय होता वगैरे वगैरे, हे गोष्टी हळूहळू पुढे स्पष्ट होतील. तर ही त्या राजाच्या नगरात गेल्यामुळे तिला सगळं काही दिसत होतं, परंतु ती कोणाला दिसत नव्हती. आणि कारण हे संपूर्णपणे त्या राजाचा संकल्प, त्याच्यामुळे ही त्याच्या संकल्पामध्ये नव्हती, म्हणून इतरांना कोणी ती दिसली नाही. आणि याप्रमाणे ती सगळं तिथे फिरत असताना तिने आणखी काही काही गोष्टी ज्या इंटरेस्टिंग वाटल्या त्या बघितल्या. जसं माझं स्वप्न तुम्हाला दिसणार नाही, तुमचं स्वप्न मला दिसणार नाही, तसंच ही इतर कोणालाही दृष्टीच पडली नाही, हे इथे सांगितलं आहे. आणि जेव्हा तिने हे सगळं बघत होती तर तिला एकदम आश्चर्याचे धक्केच्या धक्के बसायला लागले. पहिली गोष्ट तिला दिसलं की आपला राजा, आपला पती हा एकदम तरुण 16 वर्षाचा दिसतोय. आणि दुसरी गोष्ट, इथे सगळं तोच सीन आहे जो मी आत्ता बघत होती. आता माझं जे जीवन चाललं आहे, या जीवनात जे चित्र होतं ते सगळं चित्र इथेही दिसतंय. साधारणपणे तशाच नद्या, तसेच नगर, तसेच पर्वत, मंत्रीगण सुद्धा तेच, तिथे असणारे विद्वान, पंडित, ब्राह्मण जे कोणी असतील ते सगळे तेच दिसत आहेत. प्रजा ही बऱ्यापैकी तीच दिसतात, दास सेवक सुद्धा हे बऱ्यापैकी तेच दिसत आहेत. तिला आश्चर्य वाटायला लागलं की हे सगळं इथे कसं काय.
त्याच्यातले काही काही लोक थोडे अपरिचित होते, पण असतील कदाचित, आपण ज्यांना बघितलं नाही असे असतील, असं तिला वाटायला लागलं. तर यापुढे ती कन्फ्यूज झाली, की म्हणे मी आपल्या समाधीमध्ये होती आणि आता इकडे आली बघायला, तर इथे सगळं तेच आहे जे मी तिथे अगोदर बघत होती. असं झाल्याबरोबर मग तिच्या मनात शंका आली, की राजा तर गेला ठीक आहे, परंतु माझ्या नगरीतले बाकीचे सगळे पण गेले की काय? सगळेच पंडित, सगळेच मंत्री, सैनिक, सेनापती हे सगळेच्या सगळे मरण पावले की काय? असा तिला प्रश्न पडला. ती थोडी घाबरली आणि ती लगेच आपली भानावर यायला लागली. तर आपल्या अंतःपुरात परत आली म्हणजे काय? तिने तिची समाधी सोडली आणि ती आपल्या मूळ जागेवर मनानेच आली. आणि हे आल्यानंतर तिच्या मनात जी भीती होती ती खरी आहे की खोटी आहे हे चेक करण्यासाठी तिने सगळ्या आपल्या दासींना लगेच बोलवलं आणि त्यांना सांगितलं की जा सगळे जे कोणी मंत्रीगण असतील, सगळे विद्वान असतील, त्या सगळ्यांना बोलून आणा. राजाच्या जाण्यामुळे मला जरा दुःख झालंय. तर कदाचित एकदा आपले सगळे मंत्री वगैरे बघितले तर मला थोडं बरं वाटेल. असं तिने त्या सगळ्या दासींना सांगितलं आणि मग त्या सगळ्या दासींनी ते निरोप बाकी राजसभेकडे पाठवले. आणि त्यानंतर संपूर्ण नगरी जे काही असतील, ते त्यांचे गुरु असतील, राजे महाराजे, मंत्री, बाकीचे सेनापती वगैरे, हे सगळे तिथे परत या सभेमध्ये आले. आणि तिने जेव्हा त्या सगळ्यांना बघितलं, तेव्हा त्या लीलाला आनंद झाला, की अरे हे सगळे आहेत. म्हणजे मी जे बघितलं, की माझा पती गेला आणि त्याच्यासोबत सगळेच गेले, असं नाहीये. काहीतरी गडबड दिसते, पण हे आहेत. माझ्या दृष्टीने तरी आहेत सध्या इथे. आणि म्हणून तिची जी शंका होती ती थोडी विरळ झाली. आणि मग त्यानंतर तिने त्या सगळ्यांना सांगितलं, की मला दुःख होतं तुम्हाला बघून, जरा आता हायसं वाटतंय. तर तुम्हाला एवढ्या रात्री बोलवलं, त्रास दिला. तुम्ही आता सगळे परत जा. आणि अशा रीतीने ती त्यांनी सगळ्यांना परत पाठवून दिलं, सभेचं विसर्जन केलं. आता तिने स्वतःशी विचार करायला सुरुवात केली, की ही काय विचित्र माया आहे. मी समाधीमध्ये असताना मला हे लोक कुठेतरी दुसरीकडे दिसत होते. तेच लोक आता मला माझ्या सभेतही दिसले. हां, म्हणजे तेच सगळं काही तिकडे मी चिदाकाशात बघितलं आणि हा प्रकार कुठला? याच्यातलं खरं कोणतं? आत्ता जे बघते ते खरं, की जे मी स्वप्नात बघितलं किंवा समाधीमध्ये बघितलं ते खरं? या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे. आणि म्हणून तिने देवी सरस्वतीला पुन्हा एकदा आवाहन केलं, तिच्यासमोर बोलावलं. तर एका कुमारीचं रूप घेऊन देवी सरस्वती तिच्यासमोर आली. आणि मग लीला राणीने तिला सरस्वती देवीला प्रश्न केला, की "पहा म्हणे मी पुन्हा पुन्हा प्रश्न करते, पुन्हा पुन्हा बोलवते. पण तू फार कृपाळू आहे. तू काही मला असं रागवणार नाही. सज्जन लोक असे रागवत नाही जेव्हा पुन्हा पुन्हा प्रश्न केले जातात. तर तू प्लीज माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे." मी इथे जे काही बघितलं सगळं आणि त्या समाधीमध्ये जे बघितलं, या 2 जगांपैकी नेमकं खरं कोणतं आणि खोटं खोटं कोणतं हेच मला कळत नाही. मला असं वाटतंय, की आत्ता जे काही बघितलं, आपण जे बोलतोय, तू माझ्या समोर आहे. मी तुझा अनुभव करू शकते. तर मला असं वाटतं, की हे खरं आहे. हे अकृत्रिम आहे, याच्यात खोटेपणा काहीच नाही. आणि जे चिदाकाशात बघितलं मी, डोळे मिटून समाधीमध्ये गेली आणि त्याच्यात जे काही बघितलं, ते सगळं मला खोटं वाटतंय. कारण तिथे हे सगळं यांना जागाच कुठे आहे? मी आपल्या जागेवर बसली. बसल्या-बसल्या मला एवढं मोठं राजभवन, तो राजा, एवढी सगळी प्रजा, नद्या, पर्वत, समुद्र काय असेल ते सगळं काही दिसलं. आता हे पुन्हा निर्माण करायला कुठे जागा तर नाहीच आहे. त्याच्यामुळे जे काही आहे ते खोटंच आहे. असा माझा अ, एक दृष्टिकोन आहे. तर मला थोडी मदत कर, की हे नेमकं खरं काय, खोटं काय हे सांग. तर तिला देवीनी विचारलं, की "अच्छा, ठीक आहे. तुला असं वाटतं, की तू सध्या जे बघते ते खरं आणि जे तिकडे तू बघत होती ते खोटं. बरं, ठीक आहे. मग तुला जे दिसलं ते सगळं निर्माण कुठून झालं? तू जे काही बघितलं ते? कारण असा एक नियम आहे, लॉजिक आणि ह्या योग वासिष्ठमध्ये किंवा अध्यात्मामध्ये तर्कशास्त्र पण एक असतं. तर जे काही तू बघितलं, त्या सगळ्या बघायला जे काही मटेरियल लागतं, आपण याच्याबद्दल विचार केला होता, की सृष्टी तुझी समाधी अवस्थेत बघितली, चिदाकाशात बघितली, तुझ्या राजाला बघितलं. तर त्याला जे काही लागत असेल, त्याला लागणारं शरीर, कारण शरीर तर इथेच पडलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारा महाल, मटेरियल आपण इन जनरल असं म्हणू शकतो. हे सगळं कुठून आलं? कारण ते जर खोटं आहे, तर जिथून आलं ते सुद्धा खोटंच आहे.
हा, या वाक्याचा अर्थ थोडा समजून घेऊ, कारण इथे बऱ्याचदा कार्यकारण भाव असा शब्द आलेला आहे. हा, म्हणजे कार्य काय आणि कारण काय. आणि त्याच्या मागे लॉजिक असं असतं की कारण जर खरं असेल तर कार्य खरं, कारण जर खोटं असेल तर कार्य खोटं. म्हणजे एखादी गोष्ट, जसं मी जर एक चित्र काढलं, तर ते चित्र मी काढतोय, मी खरं आहे, म्हणून ते चित्र सुद्धा खरं. आता एखाद्या चित्रकारांनी जर असं म्हटलं की नाही, मी चित्र नाही काढलं, ते आपोआप निघालं, तर या गोष्टीवर कोणी विश्वास नाही ठेवणार. कारण करणारा जर खरा नाहीये, तर जे दिसतंय ते तरी कसं खरं असेल, नाही का? त्यामुळे जो करतो, जो कार्य करतो आहे किंवा ज्याच्यामुळे कार्य होत आहे, किंवा जे काही त्याला मूळ कारण आहे, ते कारण खरं असेल तर त्याच्यामुळे घडणारी गोष्ट सुद्धा खरी. जर कारणच नसेल तर घडणारी गोष्ट सुद्धा खोटी. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट लॉजिक पण वापरलंय, की जर घडलेली गोष्ट खोटी असेल, तर जो करतो आहे तो सुद्धा खोटा, असं त्याच्यामध्ये एक सिंपल लॉजिक वापरलंय. आता हे बघू, तर सरस्वतीने तेच म्हटलं, की तू जर म्हणत असशील की याच्यामध्ये तू जे स्वप्न बघितलं, तू जे समाधी अवस्थेत बघितलं, ते खोटं आहे, तर त्याचं कारण काय आहे? जे बघितलं त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण तर तूच आहे, किंवा तुझ्या राजाचं जे काही शरीर आहे, तुझ्या राजाचा जो जीव आहे, त्यांनी बघितलेली गोष्ट आहे. म्हणून याच्यामध्ये ते जर खोटं असेल, तर राजा जे बघतोय किंवा जो राजा आहे, ते पण खोटं असू शकतं. तर लीलाला हे पटलं नाही. ती म्हणे की असं नाही, कारण आणि कार्य हे भिन्न असू शकतं, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. आणि तिने फार छान उदाहरण दिलं. ती म्हणाली की आपण जसं माती असते, मातीपासून आपण एखादं माठ तयार करतो. तर त्याचं रूपांतर पूर्णपणे होतं. म्हणजे मातीमध्ये जर पाणी टाकलं, तर ती माती पाणी धरून ठेवू शकत नाही. पण तिच्यापासून तयार झालेला माठ, तो मात्र पाणी धरून ठेवू शकतो. त्या दोन गोष्टी वेगळ्या असू शकतात नाही. एकीकडे एक कारण आहे, दुसरीकडे त्याचं कार्य वेगळं आहे, असं होऊ शकतं. यावर सरस्वतीने सांगितलं की या दोन गोष्टी आहे. एक तर नुसती माती हिच्यापासून माठ होत नाही. त्याला चाक लागतं, तिला ते काय एक काठी लागते, आणि या सगळ्या गोष्टींपासून मग तो पुढे माठ होतो. आणि दुसरी गोष्ट, मातीपासून माठ झाला आहे. आता तुला पुन्हा माती दिसते का? नाही दिसत. माती नष्ट झाली. त्या मातीचं रूपांतर माठात झालंय. तू जसं म्हटलं की तू समाधी अवस्थेत एक जग बघितलं, तर आणि ते जग खरं आहे किंवा खोटं आहे, हा जो प्रश्न चालला आहे. तर तुझ्या नवऱ्याचा जीव सुद्धा तिथे बघितला, त्याला राज्य करताना बघितलं, सगळं काही, आणि ते आहे. मग असं जर असेल, तर त्याला लागणारं मटेरियल कुठून आलं? जसं माठाची जी माती होती, ती माती नष्ट झाली आणि माठ तयार झाला. तर तुझी पृथ्वी बघितली, तुझी नगरी बघितली, तुझे माणसं बघितले, हे सगळे कुठून आले? सगळे तर इथे होतेच ना. इथून नष्ट होऊन तिकडे तरी जायला पाहिजे होते. ही पृथ्वी संपून तिकडे अ, जायला हवी होती. पण तसं तर काही झालं नाही. पृथ्वी इथेच आहे, लोक इथेच आहे. मग ते आपोआप निर्माण झाले कसे? तर ते तर खोटं आहे की नाही? तर लीला म्हणते, मग हो, ओके, म्हणजे ते खोटं असायला पाहिजे. मग याचाच अर्थ असाही आहे की ज्याच्यापासून हे सगळं बघत आहे, तो सुद्धा खोटच आहे. कारण खोटी गोष्ट खऱ्याला बघू शकत नाही, खरं खोट्याला बघू शकत नाही. आणि याच्यावरती ज्या तू काही जे बघितलं, त्याला खरं कुठलंही कारण नाहीये. त्यामुळे या दोन्ही सृष्टी तू आत्ता जी बघते आहे, तुला जे वाटतं की मी आणि तू, आपण हे सगळं काही खरं आहे, हे सुद्धा केवळ वासना रूपाने आहे, हे सुद्धा खोटं असायला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये आणि तू जे पुढचं बघते आहे, त्याच्यामध्येही कुठलाही फरक नाही. तर लीला म्हणते की कदाचित असेल, पण मला असंही वाटतं की माझ्या पतीने जे काही बघितलं, ते त्याच्या मनावरती झालेले संस्कार आहेत, म्हणून त्यांनी ते बघितलं. आणि म्हणून ती सृष्टी खोटी असेल, आणि आपली सृष्टी ही मला आता सगळा अनुभव येतोय, मी एक्सपिरियन्स करते, म्हणून खरी असेल. तर सरस्वती पुन्हा त्याच्यावरती उत्तर देते, आणि आपण एक थोडंसं एका उदाहरणावरून हे नंतर समजून घेऊ. सरस्वती म्हणते, सरस्वती देवी सांगते की तुला जे सत्य वाटतंय त्याच्यासाठी सुद्धा हेच तेवढंच अप्लिकेबल असू शकेल. तू म्हणते ना की तुझ्या नवऱ्याच्या मनात काही संस्कार होते, आणि या संस्कारांमुळे त्यांनी एक जग बघितलं. मग असं जर असेल, जसं आपण स्वप्न बघतो, तर एखादं स्वप्न, आपण अनेक प्रकारचे स्वप्न असतात, पण आपण जे स्वप्न बघतो पुष्कळदा, जे नियमित बघितली जातात, त्याच्यामध्ये आपल्या मनावरती काहीतरी झालेले संस्कार असतात. म्हणजे आज एखादी घटना घडली, तर स्वप्नामध्ये त्या घटनेशी संबंधित काहीतरी आपण बघतो. कुठले तरी इम्प्रेशन्स आपल्या मनावरती होते, आणि तेच इम्प्रेशन्स आपण स्वप्नाच्या ह्याच्यात बघतो. तसं हिनी आपल्या नवऱ्याचा जो पुनर्जन्म झालेला आहे, तर पुनर्जन्माच्या मागे लीलाचं लॉजिक असं होतं की हा राजा मरताना
ह्याच्या मनात असेच इम्प्रेशन्स असतील की मी राजा आहे, माझी प्रजा आहे, माझी हीच प्रजा कंटिन्यू होते आहे, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा अनुभव जर मी बघत असेल, तर याचा अर्थ त्या राजाच्या मनात जे संस्कार होते, कारण लीला काही स्वतःचं जग बघत नाही. ती त्या राजाचं जे जग आहे ते बघते. राजाचं जग का निर्माण झालं हे इथे सगळं स्पष्ट करण्याचा प्रयत्न चाललाय. तर तिचं म्हणणं आहे की राजाचं जग निर्माण यासाठी झालं, कारण त्याच्या मनात तसे इम्प्रेशन्स होते की मी असं बघायला पाहिजे, मी तसं बघायला पाहिजे, मला राजा व्हायला हवं, वगैरे वगैरे. तर अशा कारणांमुळे त्याचं हे सगळं नवीन विश्व निर्माण झालेलं दिसतंय आणि ते मी बघते. तर सरस्वतीने सांगितलं की मग असं जर असेल, तर आत्ताचं जे तुझं विश्व आहे, तू जे बघते आहे, त्यालाही कुठले तरी पूर्वीचे संस्कार कारणीभूत असू शकतात. असू शकतात की नाही? तुला पूर्वी कधीतरी वाटलं असेल किंवा तुझ्या या नवऱ्याला आता जो राजा होता आणि आता तो मरण पावला आहे, ह्या राजाला पूर्वीही ह्या जन्मात येण्याच्या अगोदर कधीतरी असं वाटलं असेल की माझा जन्म झाल्यानंतर मग मी राजा व्हावं, माझी लीला नावाची पत्नी असावी, असा असा संसार असावा, वगैरे वगैरे. तर हे कारण तिथेही आहे, पूर्वीचे संस्कार इकडेही असतात. आणि ह्याच्यावरती मग लीला म्हणते की हा, हे मला पटतंय, तू जे म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे माझ्या पतीचं जे काही त्यांनी बघतोय आता, जो पुढचा जन्म आहे, तो खोटा असू शकतो आणि त्याच्यासाठी सुद्धा मी आता जो जन्म बघते आहे, हा जो जन्म आहे, हाही खोटा असू शकतो. कारण हे शब्दांनी पटलं, तर्काने पटलं. कारण जी खोटी गोष्ट आहे तीच खोट्याला निर्माण करू शकते. खरी गोष्ट फक्त खऱ्यालाच निर्माण करते. मग असं असेल तर हे मला लक्षात येत आहे, परंतु हे सगळं मला जाणवत नाही. म्हणजे अजून तुला जे अनुभव आहे ते अनुभव मला नाही. मला ते समजत नाही. तर याच्यातून मला या सगळ्या गोष्टीतून शांती कशी मिळेल? हे सगळं जे अज्ञान आहे मला, हा जो सगळा भ्रम वाटतोय की हे सत्य आणि ते असत्य, ह्याच्यातून मी बाहेर कशी काय येऊ शकेल? तर त्याच्यावरती लीला तिला जी खरं मंडवाख्यान आहे ते सांगते. तर मंडवाख्यांवरती जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट, एक छोटंसं लॉजिक स्वतः आपलं अप्लाय करून बघू. इमॅजिन करा, आज 18 तारीख, 18 तारखेची रात्र आणि रात्री 8 वाजलेले आहेत. आपण इथे सत्रांमध्ये बसलो आहे. प्रत्यक्षात असं झालं असेल की 17 तारखेची रात्र आहे, म्हणजे कालची, आणि गाढ झोपलेलो आहोत सगळेजण. आणि या गाढ झोपेमध्ये असं काहीतरी झालं की आपल्याला स्वप्न पडलं. आणि या स्वप्नामध्ये 18 तारीख उजाडली, दिवसभराचे कार्यक्रम झाले आणि रात्रीचे 8 वाजले आणि योग वासिष्ठची गोष्ट ऐकायला आपण बसलो. आणि योग वासिष्ठमध्ये जे काही सांगितलं जात आहे ते आता आपण ऐकतो आहोत. हा, लक्षात घ्या. अजून प्रत्यक्षात 18 तारीख उजाडलेली नाही. 17 तारखेच्या रात्री आपण सगळे झोपलो आहोत आणि या झोपेमध्ये मी बडबड करतो आहे, मी योग वासिष्ठ सांगतो आहे आणि तुम्ही सगळे योग वासिष्ठ ऐकता आहात. हा आपला इंडिव्हिज्युअल भ्रम. हे होऊ शकतं की नाही? या गोष्टीची काय गॅरंटी आहे की हे स्वप्न नाही, हे सत्य आहे? म्हणजे कोणी म्हणेल की नाही, मला तुम्ही दिसता, तुम्हाला मी दिसतोय, स्वप्नातही असं दिसतं. मी तुम्हाला अनम्यूट केलं तर तुम्ही एक दुसऱ्याशी बोलाल, हे सुद्धा स्वप्नामध्ये होतं. म्हणजे आजकाल टेक्नॉलॉजी तशी पुढे गेली आहे. स्वप्नामध्ये आपण जसे विद्यार्थी असतात, सारखे ऑनलाईन असतात, तर स्वप्नामध्ये प्रश्नोत्तर होतात ना. एक विद्यार्थी आपल्या टीचरशी स्वप्नामध्ये ऑनलाईन मध्ये बोलू शकतो. तो आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलू शकतो. अगदी मोठ्या मोठ्या मीटिंग सुद्धा स्वप्नात पार पडतात. हो ना. ही चर्चा, हे जे काही आहे, हे सध्या जे काही घडत आहे, हे एक्झॅक्टली 17 तारखेच्या रात्रीची झोप, त्याच्यामध्ये चाललेलं स्वप्न असू शकतं, असं माझं म्हणणं आहे. आणि त्याला खोटं ठरवायचा कितीही प्रयत्न करा, प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. अगदी चिमटा घेऊन बघितलं तरी स्वप्नातला चिमटा आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला प्रत्यक्षात जाणवतो, पण आपल्याला स्वप्नात अनेक गोष्टी जाणवतात, त्याचे परिणाम दिसत नाही. आणि स्वप्न स्वप्नच आहे. जितके आपण त्या स्वप्नामध्ये इन्व्हॉल्व आहे, जोपर्यंत जागरूक नाही किंवा जागृत नाही, जोपर्यंत त्याच्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत हे स्वप्न स्वप्नच राहील. हे जर पॉसिबल असेल, तर सगळं काही स्वप्न असू शकतं. कुठली अवस्था स्वप्नाची आणि कुठली अवस्था खरी, हे कसं काय सांगणार? गॅरंटी आहे सांगण्याची? नसू शकेल ना. आपण एक स्वप्न बघत असतो, दीर्घकाळ चालणारं स्वप्न बघतो आहे, असं जर म्हटलं तर. आणि दीर्घकाळ चालणारं स्वप्न म्हणजे त्या स्वप्नामध्ये दीर्घकाळ असं वाटतंय. प्रत्यक्षात जेव्हा झोपतो,
अगदी 15 मिनिटात आपली झोप समजा झोप मोड झाली, दुपार अगदी गाढ झोप लागून गेली. त्या स्वप्नामध्ये आपण वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष असे सगळे स्वप्न बघतो की सगळं होतं. झोप 15 मिनिटाचीच असते, हो ना? तर ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत की काळ, 15 मिनिटाच्या स्वप्नामध्ये मी कितीतरी युग बघितले, कितीतरी वर्ष बघितले. हा काळ कसा काय तिथे मावू शकतो? त्या एवढ्याशा 15 मिनिटामध्ये इतके वर्ष कसे मावले? 15 मिनिटामध्ये त्या ज्या स्वप्नामध्ये मी जे काही निर्माण झालं, त्या सगळ्या गोष्टी कशा आल्या? काय नेमकं स्वप्न आहे? कोण स्वप्न बघतो आहे? काय खरं आहे? नितीन सर, आवाज गेला. नेट चेंज झालं तुमचं? अनम्यूट झालाय तुम्ही. हा, आता हा नाही, तुमचं चित्र पिक्चर चेंज झालं होतं. मी वास्तवातलं खरं का खोटं कुठलं तेच नाही नाही, मीटिंग चालू आहे ते. तुमचं पहिला खरखर यायला लागला. मगाचं खरखर ना, ते कनेक्शन केलं, ते दुसरं कनेक्शन आलं का? हा नाही नाही, ते ईशान ईशान ते त्या जॉईन करा. एक मिनिट, हे बंद पडलंय, हे चालू आलं आत्ताच 1 मिनिटापूर्वी. त्यातनं बाहेर पडलाय तुम्ही, त्यातून बाहेर पडलाय. मी मगाशी दोन्ही चालू होते. आवाज खरखरत आहे, बरोबर आहे. एक येतोय आवाज? अच्छा, नाही आवाज हे होते. ईशान जोशी, ओके. ईशान जोशी जॉईन झाला तुम्ही? ईशान जोशी हे करू का? कोर्स बनवतो आता. आता बोला बरं. कोर्स केले. बोलू शकतो? 1 मिनिट द्या मला. हो, नाही आता येते आवाज, आता क्लिअर येतोय. आता ओके, ठीक आहे. 1च मिनिट द्या, मी स्वतःला पुन्हा तिथे काय 2 गोष्टी वेगवेगळ्या चालल्यात त्याच्यामुळे. हो नाही, मग आता दोन दिसत. ओके, ठीक आहे.
तुम्ही दोन्ही जॉईन आहेत का? हो, दोन्हीनी जॉईन आहे. ओके. हा. बर, ठीक आहे. याचा मला वाटतं व्हर्च्युअल बॅकग्राऊंड बिघडला, त्यामुळे सगळी हो, गडबड. ठीक आहे. आहे ते बॅकग्राऊंड आहे खरंय. चालेल, काय हरकत नाही. दोन्ही आहेत. हा. व्हर्च्युअल पण आहे दिसतंय आणि हे पण दिसतंय. ठीक. तर आपण स्वप्नाबद्दल बोलत होतो आणि माझा प्रश्न असा होता की जे काही चाललेलं आहे हे स्वप्न नाही, हे कशावर, आणि कितीही प्रयत्न करा हे सिद्ध करता येणार नाही. ओके. आणि खरं जीवनाची हीच गंमत. आपलं जीवनाचं जे अस्तित्व आहे त्या बाबतीत जर विचार केला तर कोणीतरी कुठेतरी स्वप्न बघत आहे आणि ते स्वप्न आपल्या समोर, आपण त्या स्वप्नात जगतोय, ते स्वप्न पुढे चाललंय. तर हे नेमकं स्वप्नाचं स्वरूप काय, कसं असतं, हे हळूहळू, आणि जीवन मृत्यू ते काय असतात, हे सरस्वती लीलाला पुढे स्पष्ट करते आहे. लीलाला आवाज गेला. नवऱ्याचा जन्म, नवऱ्याचा पुढचा जो काही काळ आहे जो तू आता बघितला, त्यांनी पुढचा जन्म घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं वेगळं राज्य निर्माण केलं, ते त्याचं नाव विदुरथ आहे. तर तो जो काही काळ तू आत्ता बघते आहे, तसंच तुझा हा जो जन्म आहे, तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा, हा सुद्धा मागे कधीतरी पूर्वी तुमचा कुठला तरी जन्म होता, त्या जन्मामध्ये अशीच अपेक्षा केली म्हणून हे बघितलं. आता ही जी जन्मांची शृंखला आहे, मागे 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 मागे, ही अनंत शृंखला आहे, ती सगळं त्यांचं वर्णन उद्या येईल. उद्या अनेक याच्यात गोष्टी येतील, अनेक त्याच्यात थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी वगैरे याच्याशी संबंधित काही गोष्टी येतील. काळ आणि काळ आणि स्थान, किंवा देश आणि काल यांचा संदर्भ काय, कसे एक दुसऱ्याशी संबंधित आहेत, ते चिदाकाशामध्ये त्यांचा काहीच संबंध कसा नाही, वगैरे वगैरे. हे सगळे संदर्भ इथे येतील आणि ते आपण उद्या त्याच्यावरती चर्चा करू. आज इथे थांबूया. 8:55 झाले. 5 मिनिटात काही प्रश्न घ्यायचे असतील ते घेऊ आणि याच्यानंतर मग आपण हीच मीटिंग इथे कंटिन्यू करू. हा, विचारा सर्व. सर, जसं की तुम्ही सांगितलं की थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा संदर्भ आला इथं, तर अशी एक खरंच कन्सेप्ट ऍस्ट्रल ट्रॅव्हल नावाची आहे की ज्याच्यामध्ये आपण जर का योग निद्रेत जर गेलो, आपण स्वतःचं शरीर रिलॅक्स केलं आणि मेंदूला ऍक्टिव्हेट ठेवलं, तर आपल्याला बाहेर जाता येतं शरीराच्या. आहे या सगळ्या सिद्धी आहेत. आणि सर त्यामध्ये 5 मिनिटं आपल्याला 1 ते 1.5 तासात इतका वेळ वाटायला लागतो, म्हणजे कमी वेळात आपल्याला त्याच्यामध्ये. हो, जसं की तुम्ही सांगितलं 50 ते 100 वर्षाचं स्वप्न. हो, त्याचा आपण जेव्हा पुढे थोडे डीप विचार करू, मेडिटेशन करू, तेव्हा हा अनुभव येईल. आणि हे आपल्यातले बरेच जण अनुभव घेत आहेत, ज्यांनी कोर्सेस केले आहेत, योग निद्रा घेतात, प्राणायाम वगैरे करतात, त्यांना हे जाणवतं. वेळ कसा निघून गेला हेच कळत नाही. तर ते अनुभव येतात. सिद्धींबद्दलही आहे याच्यात सांगितलेलं. पुढे कधीतरी या सिद्धी कशा प्राप्त होतात हेही सांगितलंय. पण हे फक्त नुसतं सांगितलं आणि कळलं अशातला प्रकार नाही, कारण त्याला प्रॅक्टिस तशीच लागते. नाहीतर सगळेजण सहज हवेत उडू शकले असते, सहज छोटासा स्वतःला अगदी सूक्ष्म करू शकले असते किंवा मोठे करू शकले असते. हे सगळं बऱ्याच काळात जेव्हा आपण निर्वाण प्रकरणात जाऊ तेव्हा हे येईल. आणि सर, यामध्ये एक थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये एक असा कन्सेप्ट आहे की जर का स्पीड जर वाढली पार्टिकलची, तर त्यासाठी टाइम स्लो होऊन जातो. टाइम बरोबर, स्पीड आहे. तुम्ही इथून पृथ्वीपासून दूर गेले तरी टाइम स्लो होतो. हो ना, सहज दिसून येतं ते आहे. गुड, ठीक आहे. अजून कोणाला प्रश्न? थोडे बाउन्सर वाटायला लागले, थोडं जड वाटायला लागलं नाही? ठीक आहे. मुळात हा जो प्रकार आहे योग वासिष्ठमध्ये, हे जे मंडप आख्यान आहे, हे जीवन मृत्यूशी संबंधित आहे आणि याच्यातून सगळ्या जे आपले भ्रम असतात ते सगळे दूर करायला फार मदत होते. सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की जीवनाचं, आपलं जीवन क्रिएशन काय आहे,
आणि मग या संसाराशी असलेली अटॅचमेंट दूर करायला मदत होते. हा, गणेश खांडगवरे, अनम्यूट करा स्वतःला. हा भैया, मला एक जनरली प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आजच्या सेशनवर आधारित नाही तो, जनरली प्रश्न विचारा. असं म्हणायचं भैया की हर दिवस समजा हर एक व्यक्ती जर आपल्याला जर समजा कुठल्या ना कुठल्या गोष्टी जर टॉर्चर करत असेल, घरातले असो किंवा अदर बाहेरचे असो, तर त्या व्यक्तीसोबत कसं फेस केलं पाहिजे? समजा उदाहरणार्थ आपल्या घरातलं समजा उदाहरण वडील धरा, की आपल्याला दररोज जर आपण चांगलं कार्य करतोय किंवा आपल्याकडनं काहीतरी चूक होतीये किंवा नाही होते, तरी समजा ते बोलणार, आपल्याला टॉर्चर करणार, तर याला कसं फेस केलं पाहिजे भैया? यांची उत्तरं येतील. काही दिवसामध्ये आपले काही जे स्टोरीज आहेत त्याच्यात यांची उत्तरं येतील. थोडक्यात, ज्यांना तुम्ही आपले समजताय, वडीलधारे समजताय, ते थोडं कर्तव्य फक्त ठेवा, बाकी इमोशनली अटॅच व्हायची गरज नाही, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे त्यांनी दिलेला त्रास हा त्या त्रासाकडे सहज दुर्लक्ष करता येईल. आणि हा पहिला भाग. आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी ज्या पद्धतीने डील करायचं आहे, ते डील करताना, हँडल करताना काही कठीण जाणार. मुळात मला त्रास होतो ही जी मनाची कन्सेप्ट आहे, ही सुद्धा बऱ्यापैकी आपली कमी होते. ज्यांना असं वाटतं त्रास होतो, तो त्रास नेमका त्रास नसतो, पुष्कळदा ही लक्षात येईल. तर ते इग्नोर करून पुढे जाता येईल. कर्तव्य सोडायचे नाही, कोणीही असू द्या. आणि लक्षात ठेवा, प्रभू श्रीरामांनी कैकेयीच्या बाबतीत सुद्धा अतिशय प्रेमाची भावना ठेवली होती, कधीच द्वेष केला नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आणि भरताचं वाक्य आहे त्या रामायणात तरी मी जे ऐकलं ते, की भरताने म्हटलं की मी कैकेयीला की मी तुला मारूही शकत नाही, कारण माझ्या भावाला आवडणार नाही, रामाला आवडणार नाही, असं काही केलेलं. त्याची रामावरती एवढी श्रद्धा होती. तर श्रीरामांचं जीवन हे आपल्यासाठी आदर्श आहे. आपण त्यांचं जीवन कसं होतं हे शिकून घेऊ, पण ते जीवन तसं का झालं त्याच्या मागची भूमिका ही या योग वासिष्ठ मध्ये आहे. त्यामुळे कर्तव्य सोडायचे नाही आणि अटॅचमेंट हे दूर ठेवायची. या दोन गोष्टी, हा खेळ आहे, जमेल. पण हा, अभिजित. हॅलो. हा, बोला. मी मिसेस जावळे बोलते. ऍक्च्युली मी ते ऑनलाईन असतात, पण मी रोज ऐकते आणि मला इंटरेस्ट आला म्हणून. मला विचारायचं होतं की हे आजचा जो एपिसोड होता, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की ती त्यांच्या म्हणजे त्याची जी रियालिटी होती, त्यांची ती स्वप्न होतं. तर सपोज पॅरलल युनिव्हर्स आपण इमॅजिन केलं, तर एकाची रियालिटी आणि दुसऱ्याचं अनरियालिटी असं शक्य होऊ शकतं का, की ते सर्व एकाच लेवलवर असतात? इथे रियालिटी कोणाचीच नाहीये, सगळेच अनरिअल आहे. पॅरलल युनिव्हर्सेस, इनफॅक्ट सायन्स सुद्धा म्हणताय मल्टायव्हर्सेसची गोष्ट आहे, एकच नाही, अनेक पॅरलल युनिव्हर्सेस आहेत, म्हणून त्यांना मल्टायव्हर्सेस म्हटलेलं आहे. तर म्हणजे आपण या युनिव्हर्स मध्ये सपोज आज बोलतोय आणि एक्झिस्ट आहोत, सो किंवा आता ही आपली रियालिटी आहे असं कन्सिडर केलं, तर आपण दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये मे बी मी तुमच्या बरोबर आहे, नाही आहे, पण मी आत्ताच एक्झिस्ट असू शकते का? कारण ते सर्वच मग माया झाली, म्हणजे आपण कुठेच नाही ऍक्च्युली. हो, होऊ शकतात ना, एकाच वेळेस दोन होऊ शकतात. काय ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी नावाचं पुस्तक आहे, मला वाटतं त्याच्यात त्यांनी हा रेफरन्स दिलाय. देअर कॅन बी 2 ऑफ यू. तुमच्यासारखेच दोन असू शकतात आणि स्वतःचे अस्तित्व हे असू शकतं दोन ठिकाणी, या पृथ्वीवरती असू शकतं. पुढे अशा गोष्टी दिलेल्या आहेत, लवण राजाची गोष्ट आहे, गाधी ब्राह्मणाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये असे त्याचे स्वतःचेच दोन अस्तित्व त्यांनी बघितलेले, एका ठिकाणी एक आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरं, सायमल्टेनियसली दोन. तर असे असू शकतात, याच पृथ्वीवरती असू शकतात, दुसरीकडे असू शकतात. त्याला काही, या सगळ्या पॉसिबिलिटीजला काही मर्यादा नाही. फक्त एक दुसऱ्याला जाणणार नाही, कारण दोघांचे स्वतःचे विश्व वेगवेगळे. हा विषय उद्या आपण बघू, आणि तो मानसिक दृष्ट्या इतका परफेक्ट बसतो. दोन लोकांचे विश्व वेगळे असणं म्हणजे काय, हे जेव्हा क्लिअर होईल ना, तेव्हा ऍटलिस्ट एक दुसऱ्याला समजून घेणं कुठल्याही रिलेशनशिपमध्ये हे फार इफेक्टिव्ह होऊन जातं. आपली स्वतःची एबिलिटीज एवढी वाढते की आपण दुसऱ्याला सहज समजतो की अरे याचं विश्व वेगळं आहे असं. तो विषय उद्या क्लिअर होईल त्याच्यावर. थँक्यू. थँक्यू. उमाजी.
दोन विश्व तुमची आजची कथा खूप छान होती. आणखीन दोन विश्व वेगळी आहेत हीच माया दाखवते की प्राईड अँड प्रेज्युडिस दे प्ले अ मेजर पार्ट. त्यामुळे एकच घटना प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिट करतो आणि त्यामुळे एकच रियालिटी ही प्रत्येकाला वेगळी वेगळी भासते. हीच एक माया. माया इज रिलेटिव्हिटी. आणि त्याच्याचप्रमाणे जसं तुम्ही जागेपणी असताना हे खोटं आहे हे सिद्ध होऊ शकत नाही, स्वप्नात स्वप्न आहे हे सिद्ध होऊ शकत नाही. जागे झाल्यावर स्वप्न खोटं आहे हे कळतं, कारण त्या वस्तू तिथे दिसत नाही, त्यांच्या जागा बदलतात किंवा ते तिथे असत नाही. आणि स्वप्नातली जागा वेगळं एक चिदाकाश ते तर आहेच. आणि दुसरा तुम्ही जो मुद्दा असा आहे की खरं जग हे खोटं कसं, तर हे पण सापेक्षता आहे. म्हणजे अणुवादी म्हणतील की अणू अणूंचं बनलंय. तुम्हाला बुद्धी थिओरिटिकली सांगेल असं असं इथे पार्टिकल्स असे असे फिरतायत, डोळ्याला तसं काहीच दिसत नाही ना, बरोबर. तेव्हा ते एक वेगळं आहे. तेव्हा सायन्स तुम्हाला मदत करतं की माया कशी आहे. म्हणजे आता मधमाशी घेतली तर तिला अल्ट्राव्हायोलेट किरण दिसतात फुलावरचे, तिला त्यांची वेगळी नक्षी दिसते, ती तुम्हाला दिसत नाहीये. बॅट किंवा डॉल्फिन आहे, तिला अल्ट्रासाऊंड ऐकायला येतो जे तुम्हाला ऐकायला येत नाही, किंवा बरोबर. कुत्र्याला ऐकायला येत नाही. तुमची इंद्रिय किती यावर तुमचं जगाचं हे रूप बदलत जातं. पण खरं जगाचं रूप तुम्हाला किती इंद्रिय आहेत ऑब्झर्व्हरला याच्याप्रमाणे बदलता कामा नये. ते जे ऍब्सोल्यूट सत्य आहे ते वेगळं आहे आणि तुमचं हे पाहण्याचं हे रिलेटिव्ह आहे, इट इज सापेक्ष. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ते सारखं बदलत जातं, त्यामुळे त्याला तुम्ही काय म्हणणार हा प्रश्न आहे. नंतर तुम्ही आता जे सांगितलं की तिला समाधीमध्ये त्या राजाचं पुढचं आयुष्य दिसतं, तर त्याला संप्रज्ञात समाधी म्हणतात की ज्याच्यामध्ये ज्ञान होतं, तुम्ही ते फोकस केलं एकत्र, त्यामुळे तिला तिथे काय काय होईल ते ज्ञान होतं. आणि तुम्ही जसं सांगितलं की स्वप्न आणि हे दोन्ही गोष्टी खोट्या आहेत, तीच गोष्ट अष्टावक्रांनी जनक राजाला सांगितली की जनक राजाने असं स्वप्न सांगितलं की त्या स्वप्नात तो ती लढाई हरतो आणि तो बादशाह त्याला म्हणजे गुलाम करून घेऊन जातो आणि मग त्याला ते राज्य सोडून निघून जायला लागतं. आणि मग राज्यातले कुणीच त्याला मान देत नाहीत, कारण तो आता काही राजा उरला नाही, कुणी त्याला हे देत नाही. तो राज्य सोडून जातो आणि मग तिकडे अन्न वाटत असतात, तर तो तिथे उभा राहतो. ती रांग संपते आणि त्या सगळ्या त्या मोठ्या गाडग्यातलं सगळं अन्न पण संपतं. मग तो म्हणतो नाही थांब, जेवढं उरल्या कडेला लागलंय ते तुला असं देतो काढून, म्हणून तो त्याला देतो काढून. तेवढ्यात वरून घार येते आणि ते त्याचं भांड ते पण पडतं, फुटतं, त्याला काहीच मिळत नाही. त्या धक्क्याने तो जागा होतो. स्वप्नात कधी एक्स्ट्रीम झालं की तुम्ही जागे होता, कारण तुम्हाला त्याच्या पुढचं ते बघायचं नसतं, तुम्ही तिथे बरोबर जागे होता. त्यामुळे तो जागा होतो आणि मग त्याला कळतं की नाही मी अजून राजाचं आहे, सगळे माझे सेवक आहेत, सगळं इथे आहे. आणि मग त्याला तो प्रश्न झपाटतो की ते स्वप्न खरं का हे आहे हे खरं. मी तिथे भिकारी होतो, मी हरलो होतो ते खरं, आम्ही इथे राजा आहे ते खरं आहे. आणि हे तो अष्टावक्राला विचारतो आणि अष्टावक्र त्याला सांगतो की ते स्वप्न पण खोटं होतं, आता तू बघतोयस ते पण खोटं आहे, पण तू खरा आहेस, तुझं जे अस्तित्व आहे ते मात्र खरं आहे. आणखी ह्या दोन गोष्टी आहेत त्या खोट्या आहेत. आणि ते आता आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स बद्दल बोलत होते की तुम्हीच तुम्हाला बघता बाहेरून. तसे जसे सायंटिस्टनी जसे प्रयोग केलेले आहेत तसं आपण सूक्ष्म देहानी झोपलेले असताना बाहेर जातो हिंडायला आणि परत आलो की टक्कन असं धक्का बसतो एकदम असं, त्यावेळेला ते तिथे परत येतं. आणि शंकराचार्यांनी तर ते करून दाखवलं ना, फरक आया प्रवेश करून दाखवला. पण त्यांची पहिली बॉडी ती सगळे शिष्य त्यांची हे करत होते, रक्षण करत होते, कारण ती नाहीशी केली असती तर त्यांना परत त्याच्या ह्याच्यामध्ये येता आलं नसतं. आणि तिला सुद्धा सबंध त्या ह्याच्यावर सारणावर ठेवतात आणि आता अगदी पेटवणार तेवढ्यात ते परत येतात आणि तिथे ते त्या ह्याच्यामध्ये बाहेर पडतात. म्हणजे ती पण अशी म्हणजे रोचक कथा आहे. नंतर पॅरलल युनिव्हर्सेस किंवा मल्टी युनिव्हर्सेस याच्याबद्दल स्टीफन हॉकिन्सच्या पुस्तकात आहे एम युनिव्हर्सेसची थिअरी.
आणि तसं त्याची एक टीव्हीची सिरीज पण होती, अच्छा. इनटू द युनिव्हर्स विथ स्टीफन हॉकिंग. मग त्याच्यात त्यांनी अशा कल्पना केल्या होत्या की म्हणजे सूर्यावर पण असे लगेच जन्माला येणारे आणि लगेच मरणारे असे लोक असू शकतील. लोक म्हणजे हो. व्हॉट एव्हर, जीव हो. किंवा नायट्रोजन वापरणारे काही असतील. मग ते असे पिवळे वगैरे, त्यांनी असं ते सगळं पिक्चराइजच केलेलं होतं की इथे असे असतील वगैरे. असं पण त्यांनी खूप इंटरेस्टिंग असं मल्टीव्हर्सेसची थिअरी मांडलेली होती. आणि असं पण म्हणतात की त्यात एक फेमस एक्सपेरिमेंट आहे, इट इज ह्याच्यात क्वांटम मेकॅनिक्सचा. जसं तुम्ही आता सांगितलं की एकच माणूस एका वेळेला 2 ठिकाणी असू शकतो, हे क्वांटम पार्टिकल्सची प्रॉपर्टी आहे की एकाच वेळेला ते 2 ठिकाणी असू शकतात. तसं फुलरिन म्हणून आहे त्याचे मोलेक्युल्स, की जे डायमंड म्हणजे हिरा, ग्रॅफाईट म्हणजे सो कॉल्ड शिसा नाही, ते कोळशाचं जे, आणि पाठीवर पेन्सिल लिहिली, कार्बन पेन्सिल, कार्बन म्हणजे ते ग्रॅफाईट. सेल मधले आणि रॉड्स तिसरं फुलरिन. हो बरोबर. आणि तिसरं फुलरिन. ग्रॅफाईट हे शीट सारखं असतं, म्हणजे त्याचं तुम्ही रोल करू शकता. तिसरं जे आहे रूप ते बकी बॉल म्हणजे फुटबॉल सारखं असतं, 60 ॲटम्स ऍट द कॉर्नर्स ऑफ दॅट. तर ते फुलरिन्स, तर ते फुलरिन्स पण सापडलेले आहेत असे. तर ते फुलरिन बॉल्सवर स्टीफन हॉकिन्सनी प्रयोग केला की ही थिंग आहे, इलेक्ट्रॉन वगैरे छोटी पार्टिकल्स आहेत, हे मोलेक्युल म्हणजे थिंग आहे, वस्तू आहे ही. तर ते पण एकाच वेळेला 2 ठिकाणी असू शकतात असं त्यांनी दाखवून दिलं. गुड, इंटरेस्टिंग आहे. आणि तिसरा तुम्हाला एक एक्सपेरिमेंट आहे, तो कोणाचा, श्रॉडिंगर कॅट म्हणून एक्सपेरिमेंट आहे. एक पेटी आहे, त्याच्यामध्ये एका मांजराला ठेवलंय आणि तिथे एक रेडिओ ऍक्टिव्ह ह्याची एक कॅप्सूल आहे की ती फुटली की त्या रेडिओ ऍक्टिव्ह किरणांनी ते मांजर मरणार आहे. तर आता प्रश्न असा आहे की ती पेटी बंदच आहे. आता तुम्ही सांगायचं की ते मांजर आता जिवंत आहे का मेलेलं आहे. अच्छा. तर 2 शक्यता आहेत, ते जिवंत पण असेल किंवा ते मेलेलं पण असेल. आता तुम्ही ज्या वेळेला ती पेटी उघडता त्यावेळेला काय होतं की तुमच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, क्वांटम स्टेट्स, त्या एकच होतात आणि तुम्हाला एकच दिसतं की ते मेलंय किंवा जिवंत आहे. पण ते इथे मेलेलं असलं तर ते दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये जिवंत असतो. तसं ते सांगतात की तुमच्या सगळ्या इच्छा आहेत, तर या इच्छा तुमच्या या जगात पुरे होत आहेत, दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये होत आहेत, तिसऱ्या युनिव्हर्स मध्ये होत आहेत. आणि योग वासिष्ठात खूप ऍडव्हान्स सायन्स आहे. मल्टीव्हर्सेस वगैरे अशा गोष्टी इतर ह्याच्यामध्ये नाहीये. म्हणून आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की योग वासिष्ठ हे विज्ञानामध्ये जे ऍडव्हान्स्ड आहेत त्यांच्यासाठी आहे, लिटरेचर साहित्यामध्ये त्यांच्यासाठी आहे, मानसशास्त्राच्या दृष्टीने आहे आणि सर्वसामान्यांसाठी सुद्धा आहे. सगळेच त्याच्यात अँगल्स आहेत. आणि ते प्रकाशाचं जे झालं की आपण जर का प्रकाशाच्या गतीने जायला लागलो तर टाइम स्टँड स्टील, असा आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे. तिथे काय होतं की तुमचं बायोलॉजिकल क्लॉक थांबतो, म्हणून तुम्ही तरुणच राहता. बायोलॉजिकल क्लॉक थांबलं म्हणजे ती एवढ्याली वर्ष गेली तेव्हा तुम्हाला काही नीट अस्तित्वच नव्हतं ना, त्या व्हायरस सारखं तुमचं काहीच पुढे गेलं नाही, तसेच्या तसेच राहिलात तुम्ही. करेक्ट. आणि म्हणून तुम्ही इथे तसेच्या तसेच परत आलात. व्हेरॅज इथे अनेक वर्ष तिथपर्यंत लोटलेली असतात पृथ्वीवर, किंवा म्हणजे हा गेला प्रकाशाच्या वेगाने, इकडे अनेक वर्ष लोटलेली असतात. छान. आपण पुन्हा कंटिन्यू ठेवू हे डिस्कशन. फार छान दृष्टिकोन दिला तुम्ही मध्ये. थँक्यू. आशा जोशी. सर, मगाशी एका जणांनी प्रश्न विचारला की मला घरातले किंवा बाहेरचे लोक काय चांगलं नाही वागवत किंवा काय, असं येतंय ऐकू सर? हो, येत आहे. हा, तर तुम्ही मागच्या एका याच्यात असं सांगितलं होतं की मागची कर्म असतात आपली, त्यानुसार ते सगळं घडत असतं आणि देवच अशा लोकांना पाठवलेलं असतं तुमच्या आयुष्यात की बाबा ह्यांच्यासाठी असं वागायचंय तुम्हाला. तर तशीच गोष्ट रामायणात मंथरेच्या बाबतीत सुद्धा आहे की तिनं तर तिथं काम केलं, पण मग तिला नंतर देवांनी पण माफ केलं की तू नाहीये ती, तुला सांगितलेलं काम तू केलंस, आणि तिलाही माफ केलं. जसं
कैकेयीला रामाने माफ केलं असं सगळं आहे ते, बरोबर आहे ना? मला हा प्रकार माहिती नाही गोष्टीतला, की तिला असं काही माफ केलं किंवा काय. मी ऐकलं नाहीये ते. रामायण अनेक प्रकारांनी लिहिलेली हिंदीत आणि कुठे कुठे, तर माझ्याकडे एक रामायण आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. बर, अच्छा, असेल म्हणजे माफ करणं वगैरे हा भाग वेगळा, पण आपले आपले कर्म असतात. हा, ओके, आणि बरोबर. त्याचे परिणाम आपल्याला जे असतील ते भोगायचे असतात. त्याच्यामुळे जो कोण त्रास देतो त्याला दोष न देता आपल्या कर्माला दोष देऊन गप्प बसणं. ते कर्माला दोष नाही द्यायचा. आपण त्याच्यात जाऊ, बरंच खोल आहे, डिटेलमध्ये जाऊ आपण याच्यामध्ये. पण सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं होतं की म्हणजे सध्याचा तरी एक तुमचा प्रश्न त्याचं निवारण होऊ शकतं अशा पद्धतीने असं. आपणच निर्माण केलं हे सगळं. हो, बरोबर आहे. बरोबर. नितीन सर, प्रश्न थोडे उद्या घ्यायचे का? आपल्या परत 9:15 वाजले. हो चालेल, आपल्याला पुढचं सेशन करायचं आहे. उमाताई, चालेल उद्या घेतलेलं? मला याच विषयावर 1 मिनिट बोलायचं, त्या हा, तुमचा सांगा. चाललेला विषय तो. तर सांगा सांगा. हा, गदी माडगुळकरांना प्रति वाल्मिकी म्हणतात, आणि त्यांनी असं सांगितलं की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. म्हणून ते सांगतात, माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात, जन्म काय राजत्याग कानन यात्रा, सर्व जन्म कर्म जात, खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा. म्हणजे रामाने कुणालाच दोष दिला नाही, कैकईला दिला नाही किंवा दशरथ राजाला दिला नाही किंवा कुणालाच दिला नाही. तो म्हणाला हा माझ्या कर्मांची फळ आहे. तर आपण जेव्हा या जगात हे करतो तेव्हा तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं तिथे कर्मांची लढाई आहे. पूर्वकर्मामुळे तुमच्या वाट्याला एक आलेलं आहे, पण तुम्ही आता पुरुषार्थाने त्याला शह देऊ शकता. आता पूर्वकर्माचा परिणाम जर का जास्ती प्रबळ असेल तर ते तेवढं होणार नाही, पण तुम्ही चांगल्या रीतीने त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. म्हणजे तो कारण नाहीये तुमच्या दुःखांना, हे पहिलं. व्हेन यू आर बायस्ड, तुमचं जजमेंट हे चुकणारच आहे. तुम्ही प्रत्यक्ष एक भूमिका घेतली की याच्यामध्ये त्याचाच दोष आहे त्याच्यामुळे हे असं झालं, तर नाही. ऍज अ थर्ड पार्टी अनालिसिस जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही त्या बरोबर कन्क्लुजनला येऊ शकाल, आणि चांगलं आहे ते आपण वागत राहायचं, हे तर आहेच. आणि आपण व्हॅल्यू किती देतो, दुसऱ्या माणसाच्या बोलण्याला आपण व्हॅल्यू किती देतो हे महत्वाचं आहे. की तुम्ही सेल्फ अनालिसिस करून हे ठरवलं पाहिजे की त्याच्या म्हणण्याला किंमत काय आहे. पायात मी चप्पल घालून चालते की मला कुठे खडे किंवा काय थुंकी किंवा काय घाण माझ्या पायाला लागू नये, पण मनाला उघडं ठेवलेलं असतं. कोणी अनोळखी माणूस जरा काही म्हणाला तरी तुम्हाला चपराक बसते, कोणी काही म्हणत तरी तुम्हाला काहीतरी होतं. तर ही गोष्ट चूक आहे. मनाला सुद्धा तुमच्या प्रोटेक्शन पाहिजे आणि ह्याचा व्हॅल्यू अनालिसिस पण पाहिजे. निश्चित. आणि अजून एक मुद्दा आहे की कर्माचा परिणाम हा देहावर किंवा मनावर होतो, तो आत्मेवर होत नाही, आणि तुमचं स्वरूप आत्म्याच आहे. सो यू आर थर्ड पार्टी. बरोबर आहे. ठीक आहे, या विषयावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. अजून बरेच दिवस आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे, चला आज थांबूया आणि ही मीटिंग कंटिन्यू करू. ज्यांना व्हॉलंटिअरिंग करायचं आहे योग वसिष्ठ या कार्यासाठी त्यांनी थांबा, आणि बाकीच्यांनी निरोप द्यावा. उद्या पुन्हा भेटूया बरोबर 8 वाजता. तोपर्यंत जय श्रीराम, जय गुरुदेव.